ठाकरे बंधूंचा 26 जुलैला सरकारच्या विरोधात मोर्चा। शिवाजी पार्कातून निघून सिद्धिविनायकाला जाणार। सरकारला बुद्धी देण्याची मागणी। संसद भवन परिसरामध्ये इंडिया आणि इंडिया आघाडी आमने सामने। राहुल गांधींनी मोदींच्या घराबाहेर आंदोलन केल्याचा मुद्दा तापला। नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट। खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवणार। तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही। पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंचं मौन आंदोलन। विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं मोदींना आवाहन। जंतर मंतरवर सीजेपी विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम, तर सरकारनं आश्वासन द्यावं, उपोषण मागे घेईन। रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन। दिल्लीमध्ये पुन्हा एकदा राडा। संसद मार्गावर पुन्हा दगडफेक। एसीपी सह 3 पोलीस कर्मचारी जखमी। पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रू गॅसचाही मारा। दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराची राष्ट्रीय मानवी आयोगाकडे तक्रार। सर्व फुटेज जपून ठेवण्याच्या देखील हायकोर्टाच्या सूचना। जंतर मंतरवर आंदोलकांकडून महिला पत्रकाराशी गैरवर्तन। भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडून व्हिडिओ पोस्ट। कठोर कारवाईची मागणी। देशभरातून जंतर मंतरवर येणाऱ्यांचा ओघ वाढला। नागपूर पुण्यातून जाणाऱ्यांची मोठी संख्या। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। हिंसेच्या ऐवजी संवादातून प्रश्न सोडवा। अण्णा हजारेंचं मोदींना पत्र। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पत्र व्यवहार। दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला अभिनेता सलमान खानचाही पाठिंबा। राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करू नये। ट्विटद्वारे सविस्तर पोस्ट। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर नड्डा आणि राहुल गांधींचे आरोप प्रत्यारोप। काँग्रेसच्या काळात सर्वाधिक पेपर लीक झाल्याचा नड्डांचा दावा। विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोली बंदची हाक। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर। रामकुंडावरील दोटोंद्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरण देखील आता 90% भरलं। मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर पावसाची संततधार। हवामान विभागाच्या वतीनं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। पालघर जिल्ह्याला जोरदार पावसाचा तडाखा। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू। पहिल्या टप्प्यात 7.5 लाख शेतकरी लाभार्थी। आषाढी वारीच्या पोलीस बंदोबस्तामध्ये यावर्षी वाढ। जास्त भाविक येण्याचा अंदाज। 7,000 पोलीस आणि होमगार्ड तैनात।